नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इयत्ता 7वी स्टँडर्ड 7 सेमी आणि मराठी दोघं माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी मी मॅथमॅटिक्स गणिताचा अभ्यासक्रम सुरुवात करत आहोत. तर मित्रांनो, मी अभ्यासक्रम सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स देऊ इच्छितो की यावर्षीचं तुमचं गणित आहे, मॅथमॅटिक्स आहे, तो खूप इझी पार्ट आहे. फक्त तुम्ही समजून घेणं, व्यवस्थित समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. तर जास्त तुमचा वेळ न घेता आपण आपल्या इयत्ता 7वीच्या पहिल्या पाठापासून म्हणजेच पहिल्या धड्यापासून सुरुवात करूया. त्याचं नाव आहे मराठीच्या मुलांसाठी भौमितिक रचना आणि सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या चॅप्टरची सुरुवात करण्याआधी तुम्हाला मी मागच्या 6वीतलं काहीतरी थोडक्यात 2 मिनिटात रिवाईज करून सांगतो. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी काय पाहिलं होतं एकदम थोडक्यात. तुम्ही विसरलाही असणार तरी मी ते रिपीट करणारच आहे पुढे, पण तुम्हाला सांगणं ते महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, जॉमेट्रिक म्हणजे किंवा भूमिती म्हणजे काय? जमिनीची मोजमाप. भू म्हणजे काय? जमीन. जिओ म्हणजे काय? जमीन. मिती म्हणजे त्याचं मोजमाप करण्याची पद्धत म्हणजे काय असते? जॉमेट्रिकल किंवा जॉमेट्री म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतात भौमितिक. कन्स्ट्रक्शन म्हणजे एखाद्या आपण बिल्डिंग बांधत असतो ते एक प्रकारचं कन्स्ट्रक्शन, रचना करणे मराठीत म्हटलं त्याला रचना, कन्स्ट्रक्शन. तर ते आपण पाहिलं. मागचं तुम्ही 6वीच्या इयत्तेत किंवा 6th स्टँडर्डमध्ये तुम्ही पाहिलं होतं की भूमितीतील मूलभूत संबोधन, बेसिक कन्सेप्ट इन अ जॉमेट्री म्हणजे काय काय बारीक बारीक पॉइंट, लाईन सेगमेंट, ओके. ही तुम्ही नंतर प्लेन, हे तुम्ही सगळं मागच्या फर्स्ट चॅप्टरलाच पाहिलं होतं तुम्ही मागच्या वर्षी, बरोबर. हे झालं जॉमेट्रीचं स्टार्टिंग तेव्हा तुमची झालेली होती. हां, नंतर पुढे तुम्ही अजून पाहिलं होतं काय? अँगल बायसेक्टर, बरोबर. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. अँगल बायसेक्टर म्हणजे मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी कोण दुभाजक. अँगल बायसेक्टर म्हणजे कोण दुभाजक आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच रेषाखंडाचा लंब दुभाजक. ही तुम्ही ऐकलेले मी जे तुमचे शब्द बोलत असेल लगेच तुम्हाला क्लिक होत असेल की अरे हां, आपण हे मागच्या वर्षी पाहिलं होतं. पण काहींना थोडं थोडं आठवत असेल, काहींना पूर्ण आठवत असेल, काहींना काहीच आठवत असेल. ठीक आहे, जाऊ द्या. आपण परत 6वीची सुरुवात करून म्हणजे 7वीत प्रवेश करूया. मी 6वीची मुद्दाम का म्हटलो, 6वीत जाऊन परत 7वीत येऊया. म्हणजे काय होईल तुमचं फ्लॅशबॅक, म्हणजे जे तुमचं झालेलं आहे. जसं एखादी सिरियल बघतो की काल कायच घडलं, आज काय होणार ते आपल्याला दाखवतात, त्याचप्रमाणे आपण याची पण सुरुवात करूया. ठीक आहे. तुमचं नवीन चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे भौमितिक रचना, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. मी सेमी आणि मराठी दोघं माध्यमातून ते एक्सप्लेन करणार आहे, ते स्पष्ट करणार आहे. त्याच्यामुळे कोणीही काही डिस्टर्ब होण्याची गरज नाही. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण सुरुवात करणार जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये काय दिलं आहे ते. तुमचं हे पुस्तक हे सगळ्यांकडे आहे, बरोबर. पुस्तक असेल नसेल तर इथं आपल्याकडे आहे अवेलेबल. तर मी मुद्दाम मराठीचं पुस्तक वापरलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही बेसिक थिंग्ससुद्धा क्लिअर होतील, जसं इंग्लिशवाल्यांसाठी सुद्धा स्पष्ट करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्या याच्यात. तुम्ही मागच्या वर्षी काय पाहिलं आहे? रेषा पाहिली म्हणजे लाईन. रेषाखंड म्हणजेच काय? लाईन सेगमेंट. कोन, अँगल पाहिला आहे, शिकला आहात, बरोबर. नंतर दुसरी गोष्ट आहे कोन दुभाजक. ही गोष्ट तुम्ही शिकला आहात, बरोबर. म्हणजेच कोण दुभाजक म्हणजे काय, मी तुम्हाला परत रिपीट करतो ही गोष्ट. आपलं पहिला पॉईंट याच्यातला काय? कोण दुभाजक. हे झालं मराठीवाल्यांसाठी. सेमीवाल्यांसाठी काय आहे? अँगल बायसेक्टर, ओके. हे तुम्ही मागच्या वर्षी अभ्यासलं यायचं, पण परत तुम्हाला मी यावर्षी एक्सप्लेन करून सांगणार आहे ते, बरोबर. आता अँगल बायसेक्टर कसं काढता हो? तर अँगल बायसेक्टर म्हणजे कसं काढायचं? एखादा अँगल दिला असेल त्याला 2 भागात भागणे,
म्हणजेच काय, दुभाजक म्हणजे दोन भागात, दु म्हणजे काय दोन, बाय म्हणजे काय दोन, सेक्टर म्हणजे काय भाग करणे, भाजक म्हणजे काय त्याचे भाग करणे, दोन तुकडे करणे. कोणाचे, अँगलचे, म्हणजेच कोणाचे, कोणाचे, कोन आणि अँगल यांचा जो बायसेक्ट किंवा दोन भाग करतो तर त्या पद्धतीला म्हणतो आपण कोन दुभाजक, म्हणजेच काय, अँगल बायसेक्टर. बघा फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊ, कोणतं एक्झाम्पल घेऊ आपण, अँगल 40 घेऊ. म्हणजे अँगल 40 डिग्रीचा तुम्ही अँगल काढायचा आणि त्याला बायसेक्ट करायचा. आता कसं करणार ते तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात आधी आपण काय करतो, अँगल मेजर करण्यासाठी कसं यूज करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रोटेक्टर, बरोबर, कोण मापक, याच्या साहाय्याने आपण कुठलाही अँगल काढत असतो. आता तुम्हाला अँगल कसं काढायचं तेही शिकवतो थोडक्यात, ओके. कारण काही आठवत नसेल की अँगल कसं काढायचं साहाय्याने. हे बघा, एक छोटी रेष मारून घ्यायची आधी, म्हणजे याच्यावरून आपल्याला बेस तयार होऊन जाईल नाही का. पेन्सिलच्या साहाय्याने काय करायचे, एक छोटी रेषाखंड काढून घ्यायची, लाईन सेगमेंट काढून घ्यायची, इथून तर इथून, बरोबर. हे दोन पॉईंट आहे तुमचे लाईन सेगमेंटचे, बरोबर. बरोबर. आता तो तुम्हाला काय करायचं आहे, 40 सेंटीमीटर म्हणजे काय करायचं आहे बघा, लक्षात घ्या, इकडे ठेवायचं तुम्हाला या बाजूला, या पॉईंटवर, पॉईंट आता नाव देतो आपण काहीतरी बी सी. पॉईंट बी वर मी काय करतो, या प्रोजेक्टरचं हा पॉईंट ठेवतो इथं, लक्षात घ्या. हे बघा एकदम एक्झॅक्ट, तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी तुम्ही शिकवलं असेल तुमच्या टीचरांनी किंवा शिक्षकांनी. तर लक्षात घ्या, हा पॉईंट व्यवस्थित ठेवायचा आणि कसं सुरुवात करायची, जिकडनं तुमची रेषेची सुरुवात असते, इकडे रेष आहे का या बाजूला, नाही आहे, रेष कसं आहे या बाजूला असल्यामुळे, म्हणून इथून शून्यापासून आहे 0, 10, 20, 30 आणि मग 40, बरोबर. लक्षात घ्या, जिकडं रेष असेल, ज्या बाजूला लाईन्स असेल त्यापासून सुरुवात करायची असते. 0, 10, 20, 30, 40. आपल्याला किती डिग्रीचा काढायचा आहे, 40चा काढायचा, म्हणून इथं पॉईंट ठेवायचा, ओके. हा पॉईंट तयार झाला की आपण काय करायचं, या पॉईंटपासून असा हा अँगल आपण ड्रॉ करायचा आहे, ओके. हे झालं तुमचा अँगल. किती डिग्रीचा आहे हा आहे तुमचा 40 डिग्रीचा अँगल आहे, बरोबर. अँगल कसा ड्रॉ करायचा हे कळालं आपल्याला, बरोबर. याला आपण बाण पण देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. हा झाला 40. आता याला काय करायचं आहे, बायसेक्ट करायचं आहे, या अँगलला बायसेक्ट करायचं आहे, म्हणजेच काय, याला भाजायचे, याचे दोन भाग करायचे आहे, बरोबर. दोन भाग करताना आपल्याला आता पुढचं जी आपलं इन्स्ट्रुमेंट लागणार आहे, साहित्य वापरण्यात आपण, हे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय, हे कंपास, बरोबर. या कंपासच्या सहाय्याने आपण आता पुढची प्रक्रिया करणार आहोत, बरोबर. आता मी या कंपासला थोडा फिट करून घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे काय करायचं, या बी पासून थोडं अंतर घ्यायचं, अंदाजे अंतर. हे बघा मी घेतलं तसं अंदाजे अंतर, या प्रकारे अंतर घ्यायचं आणि असे आर्क तयार करायचे. आर्क म्हणजे काय, कंस मराठीवाल्यांसाठी. दोघं बाजूंना, दोघं साईड्सला आपण आर्क तयार करून घ्यायचे, बरोबर. आता झालं, या दोघांवरचं अंतर घ्यायचं. आता हे आर्क जे तयार केले, या दोघांमधलं अंतर मोजून घ्यायचं, जेवढं असेल तेवढं एका पॉईंटवर ठेवायचं. समजा हा पॉईंट, आर्कवर एक पॉईंट तयार झाला आहे, आता बघा या पॉईंटवर ठेवायचं आणि इथं त्याच्यावरून एक रेष काढायची, बरोबर. त्याच पद्धतीने इकडं पण ठेवायचा आणि इथंही एक रेष काढून घ्यायची, बरोबर. म्हणजेच तुम्हाला पण इथं काय मिळेल, मग एक छोटा पॉईंट मिळणार, बरोबर. आणि तुम्ही मग काय करायचं, स्केलच्या साह्याने, पट्टीच्या साह्याने त्याला काय करायचं, बीशी जोडून घेणार. हे बघा, हा झाला तुमचा अँगल बायसेक्टर. या पॉईंटला नाव देऊन द्यायचं, यम, यम, एन, काही पण, इथं पण नाव देऊन द्यायचं काहीतरी ए,
म्हणजे अँगल ABC हा झाला तुमचा बायसेक्ट, म्हणजे इकडचा भाग झाला तुमचा 20 डिग्री आणि हा झाला 20 डिग्री, म्हणजे दोघांमध्ये काय झाला, भाग पडले, बायसेक्ट झाले. हे झालं तुमचं कोन दुभाजक, म्हणजेच काय अँगल बायसेक्टर. हे तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात. एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला ते स्पष्ट करून सांगितलं. आता रेषाखंडाचा लंब दुभाजक म्हणजेच काय, परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढायचं लाईन सेगमेंटवर. बरोबर. नेक्स्ट पॉईंट काय मग, रेषाखंडाचा लंब दुभाजक. हे पण खूप सोपं आहे. हे तुम्ही मागच्या वर्षी अभ्यासलं आहे. त्याला एस वाले म्हणतात परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. ओके, समजलं. हे चाललं रेषाखंडाचा लंब दुभाजक म्हणजे मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटचं काय करायचं, हे झालं तुमचं अँगलचं, हे अँगल असतो इथं. आता लाईन सेगमेंटचा परपेंडिक्युलर करायचं, म्हणजेच लाईन सेगमेंटला 2 इक्वल पार्टमध्ये कसं डिवाइड करायचं त्यासाठी वापरतो आपण परपेंडिक्युलर. पण ते परपेंडिक्युलर कसं तयार करायचा तेही तुम्ही मागच्या वेळी शिकले, पण आपण रिपीट करूया. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. किती सेंटीमीटरचा काढायचा आपण मग रेषाखंड किंवा लाईन सेगमेंट. तर मित्रांनो आपण घेऊया आपल्या माहितीसाठी 6 सेंटीमीटर घेऊ आपण. 6 सेंटीमीटर किंवा सेमी म्हणू शकतो आपण. ओके, 6 सेंटीमीटर. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता सगळ्यात तुम्हाला माहिती, स्केलचा यूज करून आपण 6 सेंटीमीटर काय करायचं आहे, मेजर करून घ्यायचं आहे. याचं माप घेऊन घ्यायचं आहे. ओके, तर 6 सेंटीमीटर मी घेतोय बघा, लक्षात घ्या. स्केलच्या साह्याने आणि पेन्सिलच्या साह्याने आपण सुरुवात करतो इथून. 6 सेंटीमीटर सगळ्यांना घेता येत असेल नाही का. सिक्स सेंटीमीटरचं मी एक काय केला, लाईन सेगमेंट ड्रॉ केला. हे पॉईंट त्याचे लाईन, याला नाव देऊन टाकतो मी काय पण PQ. याला नाव देतो मी PQ. किती सेंटीमीटरचा आहे मित्रांनो हा, 6 सेंटीमीटर. या लाईन सेगमेंटला बरोबर किंवा या रेषाखंडाला आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर आपल्याला लंब दुभाजक काढायचा आहे किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर तयार करायचा आहे. तर कसं करायचं ते बघूया. इथं पण तुम्हाला कंपासचा वापर होत आहे. कंपास इज अ व्हेरी इम्पॉर्टंट जॉमेट्री. इन जॉमेट्री भूमितीमध्ये कंपासचा, कोनमापकाचा आणि पट्टीचा खूप मोठा रोल असतो मित्रांनो, लक्षात घ्या. आता हे तर खूप इझी आहे. अजून हे बघा, कुठलाही P पॉईंट ठेवू आपण. आधी सुरुवात करू P पासून. दोघं पॉईंटला गरज आहे आपल्याला. निम्मे बघा, निम्मे आपल्या अंदाजानुसार घ्यायचं. निम्मेपेक्षा थोडं जास्त, बरोबर, निम्म्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं आणि वरती पण असा आर्क तयार करायचा आणि तेवढंच अंतर राहू द्यायचं. खाली पण सारखा आर्क तयार करायचा. आर्क म्हणजे काय, कंस मराठीवाल्यांसाठी. वरती पण आणि खाली पण. हे बघा मी काढलं त्या पद्धतीने, दिसतंय सगळ्यांना. त्याच पद्धतीने P वरून आता Q वरून पण तेवढंच अंतर, सेम अंतर ठेवायचं आणि सेम अंतर चेंज करायचं नाही. जेवढं माप घेतं तेवढं ठेवायचं. इथं पण काढायचा आणि खाली पण सेम दोघं कडी करायचं. हे बघा या पद्धतीने, बरोबर. तर आपल्या मित्रांनो 2 पॉईंट मिळत आहेत बघा. इथं दोघं आर्क मिळून हा पॉईंट तयार होतोय आणि इथं हा पॉईंट तयार होत आहे. या पॉईंटला काही नाव देतो आपण. काय देतो मी सांगा, AB देऊन टाकू. A आणि हा आहे B. आता हा A आणि हा B आपण स्केलने काय करू, जोडून घेऊया. ओके, याला आपण ड्रॉ करू व्यवस्थित. मी जसं व्यवस्थित तसं तुम्ही पण व्यवस्थित करणार. तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये अँगल बायसेक्टर आणि
लाईन सेगमेंट दोघं काढायचे हे आहे तुम्हाला एक्झाम्पल आहे आणि परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. बघा तयार झालं काय आपलं परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. परपेंडिक्युलर टाकून आपण रेषेचे 2 समान तुकडे केले. म्हणजे समान म्हणजे काय इकडं हा इथून मोजलं तुम्ही पट्टीने तर हा 3 सेंटीमीटर असेल आणि इथून पण हा याला या पॉईंट नाव आणतो आपण काहीतरी एम. इथं पॉईंट तयार होतोय म्हणजे PM हा 3 सेंटीमीटर झाला आणि MQ हा 3 सेंटीमीटर. बायसेक्ट करणे म्हणजे काय समान 2 भाग तयार करणे याला आपण काय म्हणत असतो बायसेक्ट. बरोबर म्हणजे रेषाखंडाला लंबदुभाजक हा काय करत असतो बायसेक्ट करत असतो म्हणजे 2 भाग करत असतो. आणि अँगलमध्ये कोण करतो अँगल बायसेक्टर. समान भाग करणे अँगलचे 2 समान भाग करणे म्हणजे काय अँगल बायसेक्टर म्हणजेच कोण दुभाजक. आणि रेषाखंडाचे म्हणजेच काय लाईन सेगमेंटचे 2 भाग करणे म्हणजेच काय परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट म्हणजेच रेषाखंडाचा लंबदुभाजक. तर मित्रांनो हे जरा तुमचं इयत्ता 6वीतलं काही बेसिक थिंग्स हे महत्त्वाचे आहेत पुढे या चॅप्टरमध्ये म्हणून हे आपण रिवाईज करून घेतलं. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द 7th स्टँडर्ड अँड पॉईंट व्ह्यू ऑफ एक्झामिनेशन. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे सुद्धा काही तुमचं 2 किंवा 3 मार्कासाठी परीक्षेत विचारलं जाऊ शकतं म्हणून हे काही विसरायचं नाही. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात. आता हे झालं तुमच्या मागच्या वर्षाचं आणि मी फक्त तुम्हाला हे बेसिक शिकवलं आणि ते थोडं त्यात तुम्हाला समजून घ्यावं म्हणून लक्षात घ्या. तर मित्रांनो मी तुमचा एवढा बेसिक घेतलं. पुढचा पॉईंट आपण काय करू पुढच्या याच्यात घेऊ पुढच्या व्हिडिओत घेऊ. त्याच्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ओके तर थँक्यू. मी पुढच्या व्हिडिओत तुम्ही या मी तुमची नक्की वाट बघेन. ओके थँक्यू बाय.